आदरणीय साहेबांना दिलेली आहे. पक्षावरती नाराजी अजिबात नाही. पक्षावरती नाराजी नाही, कोणावरती नाराजी नाही आणि नाराज होऊन मी पक्षातून बाहेर पडत नाही आहे. पक्षाने उलट मला भरपूर काही दिलं आणि मी पक्षाचा त्यानिमित्ताने आणि पवारसाहेबांचा नेहमीच ऋणी राहील. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये सध्या महायुतीचेच उमेदवार आहेत, आमदार आहेत, विद्यमान आमदार. असं असताना एक भाजप म्हणून स्वतंत्र तुम्हाला काम करताना आता नेमके काय उद्दिष्ट असणार आहेत आणि आव्हानं काय असणार आहेत? निश्चितपणे आव्हान आहे, परंतु या पक्षाचा जो दृष्टिकोन आहे, या पक्षाने गेल्या 15 वर्षात केलेली जी वाटचाल आहे आणि त्या वाटचालीच्या माध्यमातून त्या पक्षाची जी स्थित्यंतर आहे ती पाहत आलेलं आहे. आणि आज जरी हा पक्ष कमकुवत असला तरी मला खात्री आहे की कार्यकर्त्यांची असलेली फळी, कारण आपण हा निर्णयच मुळात कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन केल्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये भाजप पक्षाची असणारी सत्तेतली साथ आणि त्याच्या पाठीमागं नेतृत्वासाठी हातभार लावणारी मंडळी, यामुळे निश्चितपणे कोकणामध्ये आणि विशेषतः चिपळूणमध्ये आपण भाजप चांगल्या पद्धतीने वाढवू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, असा मला विश्वास वाटला. म्हणून मी हा निर्णय घेण्यामध्ये हाही एक कारण आहे. काय किती कार्यकर्ते असणार आहेत, पदाधिकारी असणार? मी निर्णय करण्या अगोदरच मतदारसंघाचा जवळजवळ 60% अधिक दौरा पूर्ण केला. प्रमुख कार्यकर्त्यांना भेटलो. ज्या महाविकास आघाडीमध्ये होतो त्याही कार्यकर्त्यांच्या प्रमुखांना मी कल्पना दिली आणि मग त्यानंतर कार्यकर्त्यांनी चर्चा करतायत, अनेक कार्यकर्ते जोडत आहेत. पण मला खात्री आहे की माझ्यावरती प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते त्या दिवशी प्रवेश करतील. राष्ट्रवादीची विचारसरणी भाजप ही कम्प्लीट वेगळी आहे. भाजप हिंदुत्व घेऊन चालणारा पक्ष आहे. कशी सांगड घालाल? निश्चितपणे असलं तरी आज जर राजकारण बघितलं तर 3 पक्ष आघाडीमध्ये आहेतच ना. आज ती आघाडी जरी म्हटलं तरी शिंदेसाहेब आहेत आघाडीमध्ये, अजितदादा पण आघाडीमध्ये आहे आणि भाजपच्या विचारसरणीमध्ये काम करताना जे काम लोकहितासाठी करायचं आहे त्या कामासाठी मला वाटत नाही की आपल्याला त्या विचारसरणीत काय अडचणी आहे. साहेब, दुसरी गोष्ट अशी आहे की शरद पवारांच्या पक्षातून तुम्ही तिकडे जात आहे, भाजपमध्ये जात आहे. असं असताना तुम्हाला स्वतः उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत या ठिकाणी आले होते, किरण सामंत देखील या ठिकाणी आले होते, म्हणजे थेट तुम्हाला शिवसेनेकडून ऑफर आली होती. नाही, पहिली गोष्ट किरण सामंत आले होते, डेअरी सल्लागार आपण सगळे मंडळी होते. त्याही नंतर उदय सामंत साहेब आले, डेअरीच्या प्रश्नांवरती चर्चा झाली आपल्याशी. त्यांनी त्या संदर्भात ज्यावेळी म्हटले की प्रशासनाने जर विचार केला तर आम्ही त्याला निश्चित स्वागत करू, परंतु आपणसुद्धा बदलत्या परिस्थितीचा विचार करू, कार्यकर्त्यांना जे काही वाटतं आहे भविष्याचा विचार करू, सगळ्यांना विचार करून जर आपण निर्णय केला तर लोक पाठीशी येतात. जर समजा आपल्या निर्णयाने लोक पाठीशी येणार नसेल तर त्याला काही अर्थ नाही. त्या माध्यमातून मग या निर्णयाची जेव्हा चर्चा झाली त्यावेळी सगळ्या कार्यकर्त्यांचं मत म्हटलं की आपण भाजपमध्ये जावं, म्हणून भाजपचा निर्णय. पण यावेळेस मात्र तुम्ही भाजपमधून तुम्हाला पुढची जर उमेदवारी मिळाली किंवा पुढचं जे आव्हान असणार आहे ते कसं असणार आहे? बघा, मी आत्तासुद्धा मुस्लिम कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे. हा निर्णय करण्या अगोदर त्यांच्याशी भेटलो. निश्चितपणे समाजामधल्या अनेक लोकांमध्ये नाराजी आहे, हे असं म्हणणार नाही की बाबा सगळेजण पाठीशी आहेत. पण मला विश्वास आहे की आता त्या निवडणुकीला मला लगेच सामोरं जायचं नाही. येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या कार्यपद्धतीने जर त्यांचा विश्वास निश्चित जिंकू शकतो आणि तसा जिंकला तर मी निश्चितपणे त्याही समाजामध्ये पुन्हा पहिल्यासारखं माझ्या बाबतीतला विश्वास जो आहे त्यांच्यामध्ये तो पुन्हा तयार करू शकतो. त्या अगोदर ज्या काही घडामोडी घडत होत्या त्याबाबतची कल्पना मी आदरणीय साहेबांना दिलेली आहे. पक्षावरती नाराजी अजिबात नाही. पक्षावरती नाराजी नाही, कोणावरती नाराजी नाही आणि नाराज होऊन मी पक्षातून बाहेर पडत नाही आहे. पक्षाने उलट मला भरपूर काही दिलं आणि मी पक्षाचा त्यानिमित्ताने आणि पवारसाहेबांचा नेहमीच ऋणी राहील. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये सध्या महायुतीचेच उमेदवार आहेत, आमदार आहेत, विद्यमान आमदार. असं असताना एक भाजप म्हणून स्वतंत्र तुम्हाला काम करताना आता नेमके काय उद्दिष्ट असणार आहेत आणि आव्हानं काय असणार आहेत? निश्चितपणे आव्हान आहे, परंतु या पक्षाचा जो दृष्टिकोन आहे, या पक्षाने गेल्या 15 वर्षात केलेली जी वाटचाल आहे आणि त्या वाटचालीच्या माध्यमातून त्या पक्षाची जी स्थित्यंतर आहे ती पाहत आलेलं आहे. आणि आज जरी हा पक्ष कमकुवत असला तरी मला खात्री आहे की कार्यकर्त्यांची असलेली फळी, कारण आपण हा निर्णयच मुळात कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन केल्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये
भाजप पक्षाची असणारी सत्तेतली साथ आणि त्याच्या पाठीमागं नेतृत्वासाठी हातभार लावणारी मंडळी यामुळे निश्चितपणे कोकणामध्ये आणि विशेषतः चिपळूणमध्ये आपण भाजप चांगल्या पद्धतीने वाढवू कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असा मला विश्वास वाटला. म्हणून मी हा निर्णय घेण्यामध्ये हाही एक कारण आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.